अकोल्यात एक अजब घटना घडलेली आहे। एका कैदेमध्ये असलेल्या महिलेला शरीरसुखाची मागणी एका पोलिसाकडून करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत महिला आयोगाच्या माजी सदस्य आहेत। नेमकं त्यांच्याकडून ताई मला सांगाल की एका एपीआयने एका महिलेला शरीरसुखाची मागणी केली आहे, ती अटकेमध्ये होती, तर काय सांगाल नेमकी? खरं तर महाराष्ट्रभरात आता ज्या गोष्टी चालू आहेत, फ्रस्ट्रेशन यायला लागले आता। जसं कौटुंबिक हिंसाचाराबद्दल एक बोटचेपी भूमिका समाजाची, शासनाची, प्रशासनाची, मीडिया फक्त अजूनही या गोष्टींवर अलर्ट आहे। त्यामुळे मला मीडियाला थँक्यू म्हणावंसं वाटतं। हा जो नराधम आहे की ती एवढी एजेड महिला, ठीक आहे, तिने काहीतरी गुन्हा केला असेल म्हणूनच ती जेलमध्ये आहे, पण म्हणून काय हा तिला मोलेस्टेट करेल, शरीरसुखाची मागणी करेल आणि वरून तिला 10,000 रुपये देतो असं काहीतरी त्यांनी म्हटलं। म्हणजे आमच्या अकोल्यातल्या घराघरातून दारादारातून वस्ती वस्तीत जो चालते, काही पॉकेट्स आहेत अकोल्यामध्ये, वैशिष्ट्य आहे, काही पॉकेट्स आहेत वेश्यावस्तीचे, काही ब्रॉदेल्स व्हाईट कॉलर ब्रॉदेल्स आहेत वस्तीमधले। आता हा काय जेलमध्ये वेश्या व्यवसाय चालू करते काय? भयानक चिड आली मला, निषेध करते मी त्या गोष्टीचा। हा जो व्यक्ती आहे याच्यावरही काही असं ऐकलं किंवा याच्यावर काही पहिले काही गुन्हे जर दाखल आहेत किंवा याचं कॅरेक्टर जे कसं आहे, काय सांगाल? गुन्हे दाखल नाही आहेत त्याच्यावर, परंतु तो बदमाश आहे आणि त्याच्याबद्दलच्या तक्रारी डिपार्टमेंटल इंटरनल ह्या चालूच आहेत। एक 10-12 वर्ष अगोदर त्याच्या बायकोची तक्रार होती की त्यांनी काहीतरी एक बाईशी त्याचे एक्स्ट्रा मरायटल अफेअर आहे, तेव्हा ॲडल्ट्रेशनला गुन्हा मानत होते। त्यानंतर एक पोलीस महिला हवालदार आहे, तिला यांनी असंच मोलेस्टेट केलं, शरीरसुखाची मागणी केली। त्यावेळेला तिला मी सल्ला दिला होता की तू विशाखा कमिटीकडे किंवा इंटरनल कंप्लेंट कमिटीकडे तक्रार कर, पण तिचे सहकारी, याचे काही मित्र, याचे काही कळवारी, त्यावेळेला तिला त्यांनी थांबवलं, जाऊ दे तो पुन्हा तुला त्रास देणार नाही। आणि तिलाही वाटलं मग आपण एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करतो, तेव्हाही तक्रार झाली नाही लिखित स्वरूपात। आत्ता काही दिवस अगोदर एका मुलीला त्यांनी मोलेस्टेट केलं, तर ज्या पोलीस स्टेशनमध्ये आत्ता हा काम करतो आहे त्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक माननीय कायटे मॅडमने त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं। आणि हा असे धंदे, म्हणजे हे आपल्या लक्षात आलेले धंदे आहेत। बाकी या समाजात वर्दी घालून काय करत असेल माहीत नाही, तितका निर्ढावलेला असल्याशिवाय आता आपली तक्रार होते आहे, आता ही बाई बवाल करत आहे, आपण पोलीस स्टेशनच्या मागच्या दरवाज्यातून पळून गेलं पाहिजे, फरार झालं पाहिजे, एवढी अक्कल आली का त्याला? तो निर्ढावलेला आहे, तो त्याचा ही इज हॅबिच्युएटेड, सराव आहे त्याला अशा पद्धतीने महिलांना मोलेस्टेट करण्याचा, असं मी म्हणेन। एकीकडे आपण पाहतो की महिला बाहेर सुरक्षित नाही आहेत, पण दुसरीकडे आता जेलमध्ये त्या सुरक्षित नाही आहेत, काय कसं? या बाबतीत मी आमचे माननीय पोलीस अधीक्षक, कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याशी बात केली, तर त्यांनी सांगितलं काल रात्रीच गुन्हा दाखल झालेला आहे, सदर राजेश जाधव नावाच्या माणसाला सस्पेंड केलेलं आहे। आणि माझा पूर्ण विश्वास आहे म्हणे की आमचे तिथले जे सध्या चार्जमधले अधिकारी आहेत केदारे म्हणून, ते नक्की त्याचं व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करून आणि चार्जशीट दाखल करतील। जेलमध्ये सुद्धा हा माणूस असं करण्याची हिंमत करतो, यावर नुसतंच पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं मला वाटत नाही, तर समाजाची एकूणच स्त्रियांबद्दलची मानसिकता ही अधिकाधिक विकृत होत चाललेली आहे असं मला प्रकर्षानं वाटतं। ह्या होत्या माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा आशा मिरगे। गणेश सोनवणे, TVN मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।